नमस्कार मुलांनो, MKS गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या शिवाई टेक्स्टबुकमधील चंदा राणी छकुलीच्या स्वप्नातील दृश्य हा लेसन शिकणार आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन फ्रॉम ग्रेड 7 शिवाई टेक्स्टबुक. टायटल ऑफ द लेसन इज चंदा राणी, म्हणजे छकुलीच्या स्वप्नातील दृश्य. याचा छकुलीच्या स्वप्नातील दृश्य म्हणजे काय, तर दृश्य म्हणजे सीन, आणि छकुली हे नाव आहे एका मुलीचं, नेम ऑफ अ लिटल गर्ल, आणि स्वप्न म्हणजे ड्रीम. सो दिस चॅप्टर इज अ सीन ऑफ छकुलीज ड्रीम, वन ऑफ द सीन इन छकुलीज ड्रीम. आता या चॅप्टरमध्ये नक्की काय दिलेलं आहे ते पाहण्यापूर्वी जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला आमचे व्हिडिओ हेल्पफुल वाटत असतील तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर आता आपण याची प्रस्तावना म्हणजे प्रिफेस वाचूया, म्हणजे धड्यामध्ये काय दिलं आहे हे ह्या दोन तीन वाक्य वाचल्यानंतर आपल्याला समजेल. तर चांगल्या आचरणातून मनुष्य स्वतःच्या जीवनात खूप सारे चमत्कार घडवून आणत असतो. चमत्कार म्हणजे काय, तर मिरॅकल्स ऑर मॅजिक. ओके, सो दिस मिरॅकल्स कॅन हॅपन इन अ लाईफ, इन एव्हरीवन्स लाईफ, बाय बिहेविंग गुड. ओके, चांगलं आचरण मीन्स गुड बिहेवियर. मनुष्य म्हणजे ह्युमन बीइंग स्वतःच्या जीवनात, इन हिज लाईफ. सो ह्युमन बीइंग कॅन ब्रिंग मिरॅकल्स इन हिज लाईफ बाय विथ द हेल्प ऑफ गुड बिहेवियर, चांगले आचरण. ओके, या विचारांना समजावून सांगताना चंदा राणी छकुलीचे अनेक उदाहरणाद्वारे मार्गदर्शन करते. सो दिस thought Chanda Rani want to explain Chakuli. Okay, and while making her understand or making Chakuli understand about this thought, she is explaining her or she is guiding her with many examples. उदाहरण म्हणजे with many examples. So this is the basic thought that we can bring miracles or we can bring magic in our lives by our good behavior. And this thought she wanted to explain her, she's guiding her means Chakuli, by giving some examples. ते ऐकून छकुली आपल्या वर्तनात सुयोग्य परिवर्तन कसे करते ते खालील नाट्य उतार्यात सांगितलेले आहे. सो आफ्टर लिसनिंग दिस, छकुली इज मेकिंग ए ट्रान्सफॉर्मेशन, appropriate, सुयोग्य म्हणजे appropriate. So appropriate transformation in her behavior, and that is explained or that is mentioned in this Natya Uttara. म्हणजे it's a drama extract, you can say it's a small play extract or drama extract. तर असा हा धडा आहे. that is basically a conversation between चंदा राणी आणि छकुली. चंदा राणी ही फेरी आहे. जनरली लहान मुलं असतात ती आपल्या ड्रीममध्ये कोणाला बघतात, तर फेरी, मॅजिक अशा गोष्टी त्या बघत असतात. मग त्याचाच उपयोग करून या धड्यामध्ये चंदा राणी म्हणजे फेरी आहे, तिचं नाव चंदा राणी, आणि छकुली नावाची मुलगी आहे, त्याच्यातलं कॉन्व्हर्सेशन आहे ते या धड्यामध्ये दिलेलं आहे. आणि ह्या धड्याद्वारे लेखिकेने किंवा लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की चांगलं बिहेवियर किती महत्त्वाचं आहे. तर आता आपण धडा वाचूया. चंदा राणी काय म्हणते, तर हा संवाद आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चंदा राणी आणि छकुली ही नावं अल्टरनेट दिसतील. बेसिकली दिस इज अ कॉन्व्हर्सेशन, सो यू विल सी अल्टरनेट नेम्स ऑफ चंदा राणी अँड छकुली. छकुली, ए छकुली, बघ मी तुझ्यासाठी एक जादू आणली आहे. असं कोण सांगते, चंदा राणी. सी, दिस इज इन ड्रीम, ऑल दिस थिंग्स आर हॅपनिंग इन ड्रीम. In reality, it's not possible that fairy will come and will talk with you. So this is a dream, and so this is a fantasy story, kind of fantasy story. So छकुलीला ती हाक मारते चंदा राणी आणि काय सांगते की बघ मी तुझ्यासाठी एक जादू आणली आहे. आय हॅव ब्रॉट वन मॅजिक फॉर यू. जादू म्हणजे काय, तर मॅजिक. आता छकुली काय विचारते तिला, कोणती ग, विच वन. ही बघ जादूची छडी. सो दिस इज मॅजिक स्टिक. अशी गोल गोल फिरवायची आणि हो, मंत्र म्हणायला विसरायचं नाही बरं का. ती काय सांगते, सी दिस इज अ स्टिक. दिस इज अ चंदा राणी, दिस इज छकुली. सो शी इज शोईंग हर स्टिक अँड शी इज टेलिंग दॅट सी दिस इज अ मॅजिक स्टिक आणि
यू हॅव टू स्पिन इट राऊंड अँड राऊंड. ती काय सांगते, अशी गोल गोल फिरवायची. गोल गोल मीन्स राऊंड अँड राऊंड. फिरवायची मीन्स स्पिन. सो यू हॅव टू स्पिन दिस स्टिक राऊंड अँड राऊंड आणि हो, मंत्र म्हणायला विसरायचं नाही बरं का. सो डोंट फॉरगेट टू चॅन्ट अ मंत्र, असं ती तिला सांगते. म्हणजे ह्या आता तुम्हाला पण माहिती आहे की जादू असते तेव्हा एखादा मंत्र असतो. सो अलॉंग विथ मॅजिक देर इज वन मंत्र. ओके, सो दिस चंद्राणी इज ऑल्सो टेलिंग Chakuli that there is one mantra and you have to spin this stick round and round. आता ती Chakuli काय विचारते, कुठला ग मंत्र चंद्राणी. सो विच मंत्र आय हॅव टू से. मग चंद्राणी सांगते, लख लख लखाट चमचम चमाट, जादूची छडी हातात धर ग हातात धर, भनभन भनाट मनमन मनात, छकुलीची इच्छा पूर्ण कर ग पूर्ण कर. आता हा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक अर्थ काही नाही आहे, फक्त ह्या 2 लाईनमध्ये अर्थ आहे. की जसं तुम्ही अब्राकाडाब्रा वगैरे असं म्हणतात, त्याला काही मिनिंग नसतं. ओके, सम डिफरंट वर्ड्स आर युजिंग इन द मंत्र. सो हिअर लख लख लखाट चमचम चमाट, यू हॅव टू रिमेंबर दिस. जादूची छडी हातात धर ग मीन्स होल्ड दिस मॅजिक स्टिक. हातात धर, होल्ड दिस. भनभन भनाट मनमन मनात, अगेन देर इज नो मिनिंग. छकुलीची इच्छा पूर्ण कर ग, प्लीज फुलफिल छकुलीज विश, असा त्याचा अर्थ होतो ह्या मंत्राचा. हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यू हॅव टू रिमेंबर दिस वर्ड. लख लख लखाट चमचम चमाट, जादूची छडी हातात धर ग हातात धर, भनभन भनाट मनमन मनात, छकुलीची इच्छा पूर्ण कर ग पूर्ण कर, असा हा मंत्र आहे. आता छकुली काय म्हणते, चंद्राणी खरंच माझी इच्छा पूर्ण होईल. शी इज हॅव्हिंग डाऊट, ओके, वेदर हर विश विल फुलफिल ऑर नॉट. सो शी इज आस्किंग, रिअली विल माय डिझायर बी कम्प्लीट, असं तिला विचारते. विल माय डिझायर बी कम्प्लीट असं तिने विचारले. कारण आपल्याला असं एक्सपेक्ट नसतं की आपलं मॅजिक होईल आणि काहीतरी आपली इच्छा आपली विश पूर्ण होईल. बट शी इज इन अ ड्रीम. सो शी इन ड्रीम ऑल्सो शी इज लिटल बिट वरीड वेदर हर विश विल बी कम्प्लीट ऑर नॉट. आता ती काय सांगते, चंद्राणी काय सांगते, हो हो होईल नक्की मीन्स येस येस शुअर. छकुली, चंद्राणी मला देतेस ही छडी, दे ना ग प्लीज. सो शी इज आस्किंग, कॅन यू गिव्ह मी दिस स्टिक, प्लीज गिव्ह मी. ओके, चंद्राणी, घे ना, पण तू काय करणार या छडीचं. सो चंद्राणी इज सेइंग, ओके टेक दिस, बट व्हॉट यू विल डू विथ दिस स्टिक. चंद्राणी, छकुली, मला ना जादू करायची आहे. सो शी वॉज टेलिंग दॅट आय वॉन्ट टू डू अ मॅजिक. चंद्राणी, पण जादू करणं फार कठीण असतं छकुराणी. आता छकुराणी हे ती छकुलीलाच म्हणते, लाडाने म्हणते. विथ लव शी इज कॉलिंग छकुली ॲज अ छकुराणी. सो शी इज टेलिंग दॅट जादू करणं फार कठीण असतं. इट इज व्हेरी हार्ड. फार कठीण मीन्स व्हेरी हार्ड टू डू अ मॅजिक. मग छकुली काय सांगते, पण मी शिकेन जादू, बट आय विल लर्न द मॅजिक. चंद्राणी विचारते, खरंच मीन्स रिअली. छकुली, हो हो खरंच, येस येस रिअली. चंद्राणी, पण माझं सगळं ऐकावं लागेल. मग ती काय सांगते, इफ यू रिअली वॉन्ट टू लर्न दिस मॅजिक देन यू नीड टू लिसन टू मी. एव्हरीथिंग यू नीड टू लिसन. वॉट एव्हर आय एम सेईंग यू नीड टू लिसन इट. ओके, सगळं मीन्स एव्हरीथिंग. आता छकुली काय म्हणते, शी वॉज एक्सायटेड बिकॉज शी वॉन्टेड टू लर्न अ मॅजिक. मग ती खूप एक्सायटेड आहे आणि ती म्हणते, हो हो ऐकेन, येस येस आय विल लिसन टू यू. चंद्राणी, मी म्हणेन तसे वागावे लागेल. म्हणजे ती म्हणते की वॉट एव्हर आय विल से यू नीड टू बिहेव ॲज पर दॅट. ओके, वॉट एव्हर आय एम टेलिंग यू यू नीड टू फॉलो इट. मी म्हणेन तसं वागावे लागेल. छकुली, हो हो वागेल, येस आय विल बिहेव. चंद्राणी, नक्की. शी इज आस्किंग, शुअर, आर यू शुअर. शी इज टेलिंग, येस शुअर. चंद्राणी, मग आपली दोस्ती पक्की. सो देन आवर फ्रेंडशिप इज फिक्स्ड. तू छान वागलीस की मी नेहमी तुला भेटेन. शी इज टेलिंग, चंद्राणी इज टेलिंग दॅट इफ यू बिहेव गुड देन आय विल मीट यू. ओके, आय विल मीट यू ऑफन. नेहमी मीन्स ऑफन. अगेन शी इज हॅव्हिंग डाऊट. शी इज आस्किंग, रिअली.
चंदाराणी, अगदी खरं, ॲब्सोल्युटली. ओके. छकुली, चंदाराणी सांग ना कसं वागायचं मी. सो नाव शी इज एक्सायटेड बिकॉज शी वॉन्ट टू लर्न अ मॅजिक. सो शी इज आस्किंग चंदाराणी, हाऊ डू आय नीड टू बिहेव. चंदाराणी, छकुली, त्या दिवशी त्या मंजुळाबाईंशी छान वागलीस. मग चंदाराणी तिला विचारते. आता चंदाराणी ही फेरी आहे, तिला सगळ्या गोष्टी माहिती आहे. शी नोज एव्हरीथिंग. सो शी इज आस्किंग, डिड यू बिहेव नाईस विथ मंजुळाबाई ऑन दॅट डे. त्या दिवशी मीन्स दॅट डे. सो डिड यू बिहेव नाईस, छान वागलीस का विथ मंजुळाबाई ऑन दॅट डे. असं कोण विचारतं? चंदाराणी छकुलीला विचारते. आता छकुलीला लगेच लक्षात आलं. शी रिअलाइज दॅट समथिंग what that Chandarani is telling is correct. I didn't behave good. So she's telling, sorry चंदाराणी, मी छान नाही वागले तिच्याशी. I didn't behave nice with her. ओके. आता ह्या मंजुळाबाई कोण आहेत? तर त्या तिच्याकडे काम करायला येतात. मग चंदाराणी काय म्हणाली? ती लहानशी पोर किती गरीब आहे माहीत आहे का तुला. सो दॅट स्मॉल गर्ल, हाऊ पुअर शी इज. डू यू नो दॅट हाऊ पुअर शी इज. तू सकाळी प्लेटमध्ये नाश्ता करतेस, उरलेलं अन्न ती मंजुळाबाई त्या पोरीच्या डब्यात देते. सो इन द मॉर्निंग यू हॅड युअर ब्रेकफास्ट इन अ प्लेट. सो द लेफ्ट ओव्हर फूड दॅट मंजुळाबाई इज टेकिंग फॉर हर डॉटर्स टिफिन. पोर म्हणजे तिची मुलगी. ओके. हर डॉटर. सो शी इज टेलिंग दॅट फेरी इज टेलिंग दॅट in the morning you had your breakfast in a plate and that leftover food, उरलेलं अन्न म्हणजे leftover food, मंजुळाबाई is taking for her daughter for tiffin. अगं 2 वेळचं धड जेवण सुद्धा मिळत नाही ग त्यांना. मग ती सांगते की they even can't afford to have lunch and dinner. 2 वेळचं जेवण म्हणजे 2 times food. They can't afford even 2 times food. 2 times of food. Okay. So they can't even manage 2 times food. छकू, आपण असं वागावं का त्यांच्याशी. सो छकू, शुड वी बिहेव लाईक दिस विथ देम. म्हणजे आपण असं वागायला पाहिजे का. अवर बिहेवियर इज गुड विथ देम. इज अवर बिहेवियर इज गुड विथ देम. आणि त्या मंजुळाबाईंवर चक्क चोरीचा आळ लावून मोकळी झालीस. सो यू गॉट फ्री बाय पुटिंग अ थेफ्ट ॲलिगेशन ऑन हर. सो शी वॉज टेलिंग दॅट फेरी इज टेलिंग दॅट वॉट एव्हर यू बिहेव विथ मंजुळाबाई, इज इट गुड. कॅन यू जस्टिफाय युअर बिहेवियर. असं तिला विचारलं. आता ती काय म्हणते ते आपण पाहूया. गरीब आपल्या संस्काराने श्रीमंत असतो. म्हणजे आता ती मंजुळाबाई कशा होत्या? त्या गरीब होत्या. सो वॉट चंदाराणी इज टेलिंग टू हर दॅट गरीब आपल्या संस्काराने श्रीमंत असतो. सो पुअर इज रिच बिकॉज ऑफ इट्स मोरल व्हॅल्यूज. त्यालाही आपण असे कफल्लक करावे का. सो टू हिम कॅन वी मेक मोर पुअर बाय बिहेविंग लाईक दिस. आता मोर पुअर म्हणजे काय. इफ she is blaming Manjulabai as a thief. So that's why she is bringing their moral values down. She is hurting her moral values. So that's why Chandarani is telling that गरीब आपल्या संस्काराने संबंध असतो. Poor is rich by his moral values. Should we make his moral poor? Should we make his moral down and मेड हिम मोर पुअर. असं विचारते चंदाराणी. हे बरोबर आहे का छकू. इज दिस करेक्ट छकू. ओके. व्हॉट डू यू थिंक. इज दिस अ करेक्ट वे टू बिहेव विथ पुअर्स. छकुली, चंदाराणी, माझं चुकलं ग. सो शी इज रिअलायझिंग हर मिस्टेक. सो शी इज टेलिंग, आय एम व्हेरी सॉरी चंदाराणी. मी नको होतं असं वागायला. आय शुड नॉट बिहेव लाईक दिस. मी असं पुन्हा नाही वागणार. आय विल नॉट बिहेव लाईक दिस अगेन. चंदाराणी, शहाणी हो बाळ माझी. ती म्हणते, ओ माय क्लेवर चाइल्ड. म्हणजे तिला लक्षात आलं की हिला हिची चूक समजली आहे. शी रिअलाइज दॅट छकुली इज अंडरस्टँडिंग हर मिस्टेक. छकुली, चंदाराणी, तिला माझा खूप राग असेल ना. आता तिच्या लक्षात आलं की आपण काय वागलो. माय बिहेवियर इज नॉट गुड. सो शी वॉज वरीड
दॅट शी माईट हॅव अँग्री विथ मी. ती विचारते चंद्राणीला की इज शी अँग्री विथ मी. चंद्राणी असेलही, पण बिचारी काम नाही ना सोडू शकत, तिचं घर कसं चालेल. मग चंद्राणी काय म्हणते की मे बी शी इज अँग्री विथ यू, बट शी इज व्हेरी पुअर. सो शी इज टेलिंग बट पुअर कॅनॉट लिव्ह हर वर्क. ती तिचं काम सोडू शकत नाही. का बरं? बिकॉज हाऊ शी विल मॅनेज हर होम. तिचं घर कसं चालेल, कारण ती गरीब आहे. जर तिने काम सोडलं तर तिला पैसे मिळणार नाही. सो बिकॉज टू मॅनेज हर होम शी विल नॉट लिव्ह युअर वर्क. ओके, असं कोण सांगते? चंद्राणी त्या छकुलीला समजावून सांगते. छकुली इज नाव आस्किंग, मी आता काय करू ग? व्हॉट शुड आय डू नाव? चंद्राणी, त्यांना आनंद होईल असं काहीतरी कर. डू समथिंग गुड और डू समथिंग दॅट विल मेक हर हॅपी. छकुली, म्हणजे? सो शी इज आस्किंग मीन्स व्हॉट? चंद्राणी, देतो तो देव आणि राखतो तो असं विचारते ती. सो दॅट इज मिनिंग गॉड इज गॉड who gives something. Okay, whatever is giving that is given by the God, and guardian असतो तो असं ती त्याला विचारते. मग छकुली म्हणते राक्षस, दॅट इज अ डेव्हिल. याचा अर्थ असा होतो की आपल्याला जे सगळं देवाने दिलेलं आहे, वी शुड नॉट कीप इट विथ अस, वी शुड डोनेट सम पार्ट ऑफ इट. ओके, सो शी इज टेलिंग whoever is keeping with himself is a devil. सो देतो तो देव, सो who is giving or who is offering is a god. आणि राखतो तो राक्षस, म्हणजे जो आपल्याकडे साठवून ठेवतो, दॅट इज अ डेव्हिल. म्हणजे आपल्याला डेव्हिल व्हायचं नाही आहे, आपल्यातलं तिला थोडं द्यायला पाहिजे. ओके, समजलं चंद्राणी? तिच्या लक्षात आलं छकुलीला. शी इज टेलिंग ओके आय अंडरस्टूड. चंद्राणी, आणि काय ग छकू, सकाळी आजीला देवपूजेसाठी फुलं आणायला चक्क नाही म्हणालीस. आता एक बिहेवियर तिने सांगितलं. कोणाचं? तर छकुलीचं मंजुळाबाईंबरोबर. आता दुसरं बिहेवियर काय सांगते ती? अँड इन द मॉर्निंग यू डिनाईड टू ब्रिंग द फ्लॉवर्स फॉर युअर ग्रँडमदर फॉर वर्शिप. म्हणजे ती विचारते, चंद्राणी फेरी आहे, तिला सगळं माहिती आहे. सो शी इज आस्किंग हर, सी नाव अँड इन द मॉर्निंग यू डिनाईड टू ब्रिंग फ्लॉवर्स फॉर द वर्शिपिंग गॉड दॅट आस्क बाय युअर ग्रँडमदर. ओके, आता ते पण छकुलीच्या लक्षात आलं, अरे आपण आजीला नाही म्हणालो. मग छकुली काय म्हणाली, सॉरी हा चंद्राणी. तिच्या लक्षात आलं की अरे हो, हे बरोबर आहे. मग परत ती सॉरी म्हणाली. शी इज रिअलायझिंग हर मिस्टेक. ओके, अँड शी इज इमिजिएटली सेईंग सॉरी. सो इफ वी आर ऑल्सो रिअलाइज अवर मिस्टेक, वी नीड टू से सॉरी अँड वी शुड इम्प्रूव्ह अवर बिहेवियर. दॅट इज मेन्शन और दॅट मेसेज इज गिवन थ्रू दिस लेसन. चंद्राणी काय म्हणाली, छकू, समजा देव बाप्पाने तुझ्यासाठी एक छानसं गिफ्ट पाठवलं तर? म्हणजे काय? तर सपोज गॉड हॅज सेंड अ ब्युटिफुल गिफ्ट, देन? म्हणजे ती आता चंद्राणी तिला समजावते की हाऊ टू चेंज द बिहेवियर. सो शी इज आस्किंग छकू, समजा, सपोज गॉड हॅज सेंड अ ब्युटिफुल गिफ्ट, देन? छकुली, चंद्राणी, मला खूप आवडेल. सो शी इज टेलिंग आय वुड लाईक इट व्हेरी मच. चंद्राणी, तू ते घ्यायला नाही म्हणशील? सो शी इज सेइंग would you say no to this? Means if God is sending a gift, would you say no to that gift? छकुली, छे, मुळीच नाही. नो, नेवर. मग ती म्हणते की तू ते घ्यायला नाही म्हणशील का? छे, मुळीच नाही. नो, नेवर. पक्क ना? आर यू शुअर? हो, अगदी पक्क. येस, व्हेरी शुअर. चंद्राणी तिला समजावते आहे, हे बघ, आपल्यासमोर आलेलं प्रत्येक काम हे देवबाप्पाने पाठवलेलं एक गिफ्ट असतं. सो शी इज टेलिंग दॅट द वर्क इन फ्रंट ऑफ अस, एव्हरी वर्क इन फ्रंट ऑफ अस इज जस्ट लाईक अ गिफ्ट सेंड बाय द गॉड. जर ते काम आपण आनंदाने स्वीकारलं आणि केलं तर पुढे देवबाप्पा आपल्याला खूप छान छान गिफ्ट पाठवतो. सो इफ वी आर डुईंग दॅट वर्क हॅपीली, देन गॉड विल सेंड more nicer gifts.
ओके, खूप चमत्कार करतो आपल्यासोबत. गॉड डज मेनी मॅजिक्स विथ अस और मेनी मिरॅकल्स विथ अस. पण जर का ते गिफ्ट म्हणजे काम आपण आनंदाने नाही केलं, बट सपोज इफ वी आर नॉट डुईंग दॅट वर्क हॅपीली, तर खूप खराब गिफ्ट आपल्याला मिळतात बरं का छकुराणी. सो इफ वी आर नॉट डुईंग दॅट वर्क, सो वॉट एव्हर वर्क is coming in front of us, we should do it happily. If we are not doing it happily, then what will happen? तर खूप खराब गिफ्ट आपल्याला मिळतात. then very bad gifts we get. okay, बरं का छकुराणी. so she is explaining her, she is making her understand the importance of good behavior, because she denied to bring flowers for the worshipping God that has been asked by her ग्रँडमदर. आता छकुली, असं असतं चंद्राराणी. इज इट सो चंद्राराणी? ठीक आहे. ओके देन फाईन. आजपासून मी देवबाप्पाची सर्व गिफ्ट आनंदाने घेणार आहे. सो टुडे ऑनवर्ड्स आय विल ॲक्सेप्ट ऑल गिफ्ट्स गिवन बाय द गॉड. म्हणजेच काय, शी विल नॉट से नो टू एनी वर्क. शी विल हेल्प एव्हरीबडी, शी विल लिसन एव्हरीबडी. दॅट इज द हिडन मीनिंग. चंद्राराणी, खरंच शहाणी आहे आमची छकू. सो शी इज टेलिंग, ओके यू आर व्हेरी क्लेवर, रिअली यू आर व्हेरी क्लेवर. सर्व काही लवकर समजते हिला. एव्हरीथिंग यू आर अंडरस्टँडिंग व्हेरी फास्ट. आता ती नेक्स्ट विचारते. तिने 2 गोष्टी सांगितल्या, आता तिसरी गोष्ट काय, व्हॉट इज द थर्ड थिंग? चंद्राराणी विचारते छकुलीला, तुझे एकूण किती शत्रू आहेत? सो हाऊ मेनी एनिमीज डू यू हॅव? आता एनिमीज म्हणजे काय असणार, ती छोटी आहे. मग तिच्या फ्रेंड्समध्ये जी भांडणं होतात किंवा तिला काही फ्रेंड्स आवडत नाहीत, हे तिचे आत्ताच्या वयातले एनिमीज झाले. सो एनिमीज मीन्स हर फ्रेंड्स विच शी डोंट लाईक. ओके, ऑर सम फ्रेंड्स मस्ट हॅव डन समथिंग विथ हर दॅट शी डझंट लाईक. सो दॅट फ्रेंड्स आर प्रोबॅबली हर एनिमीज. सो चंद्राराणी वॉज आस्किंग हर, हाऊ मेनी फ्रेंड्स, हाऊ मेनी एनिमीज, शत्रू म्हणजे एनिमीज, हाऊ मेनी एनिमीज डू यू हॅव? आता ती छकुली काय सांगते की 108 म्हणजे 108. आता चंद्राराणीला धक्का बसला, एवढे कसे काय एनिमीचे? ओके, सो चंद्राराणी गॉट सरप्राईज अँड शी वॉज टेलिंग, बाई ग, एवढे लक्षात ठेवलंस त्यांना? सो शी वॉज अमेज अँड शी इज आस्किंग हर दॅट, so you kept all of them in mind? My God, means oh my God, like expression. Okay, so she was surprised by listening the number and she's telling, oh my God, you kept them all in your mind? छकुली, हो ग, झोपताना मनात सर्वांना शिक्षा देऊनच झोप लागते मला. So she is telling that yes, I could sleep only by giving them punishment. अदरवाईज आय कुडंट स्लीप, असं ती त्यांना सांगते. म्हणजे दॅट मच शी इज थिंकिंग अबाउट डेम. चंद्राराणी, या सर्वांना माफ करू शकशील का? सो शी इज टेलिंग, शी इज आस्किंग. चंद्राराणी तिला काय विचारते, कॅन यू फॉरगिव्ह देम ऑल? छकुली, अडलं माझं खेटर. आता अडलं माझं खेटर ही एक फ्रेज आहे मराठीतली. सो द मिनिंग इज आय डोंट केअर, वाय आय शुड डू दॅट. ओके, हर अप्रोच इज टोटली डिफरंट. So she is telling, अडलं माझं खेटर means why should I do that? I don't care. चंद्राराणी, जा मग बाई, चमत्कार जा मग, नाही चमत्कार होणार. म्हणजे ती म्हणते, ओके, इफ यू डोंट डू दिस देन देर विल नॉट बी एनी मिरॅकल. छकुली, सॉरी, पण मी त्यांच्या जवळ माफी नाही मागणार, जवळ जाऊन माफी नाही मागणार. सो आता त्या छकुलीला वाटलं की चला, आता जर आपण हे केलं नाही तर आपल्याला मॅजिक मिळणार नाही, मॅजिक करायला मिळणार नाही. सो शी सेड इमिजिएटली दॅट सॉरी, बट आय विल नॉट गो नियर टू देम अँड से देम सॉरी. चंद्राराणी, ठीक आहे चालेल. ती काय म्हणाली, ओके इट्स फाईन, इफ यू आर नॉट गोईंग टू देम अँड सेईंग सॉरी देन इट्स फाईन. पण तू काय कर, रोज रात्री झोपताना डोळे बंद करून एकेकाला बोलव. सो शी इज टेलिंग दॅट वाईल स्लीपिंग यू क्लोज युअर आईज अँड कॉल देम वन बाय वन. त्यांना माफ कर, फॉरगिव्ह देम, आणि तुझ्या चुकांबद्दलही माफी माग. अँड से सॉरी अबाउट युअर मिस्टेक्स.
आता ती काय विचारते की चंदाराणी त्याने चमत्कार होईल, म्हणजे चंदाराणीने तिला सांगितलं की वाईल स्लीपिंग कॉल ईच वन अँड फॉरगिव्ह देम अँड से सॉरी अबाउट युअर मिस्टेक्स. मग ती काय विचारते, चंदाराणी त्याने चमत्कार होईल, इफ आय एम डुईंग दिस देन विल इट बी अ मॅजिक देन. चंदाराणी, येस येस, नक्की होईल, हो हो नक्की होईल, येस येस शुअर देर विल बी अ मॅजिक. या 108 शत्रूंना तू एक दोरी बांधलीस व तू स्वतःला पण प्रत्येकाची एक दोरी बांधलीस, तर सर्वात जास्त दोऱ्या तू कोणाला बांधल्यास? नाउ व्हॉट शी इज एक्सप्लेनिंग, दॅट इज इम्पॉर्टंट. शी इज टेलिंग दॅट हे तुझे 108 शत्रू आहेत, दीज आर युअर 108 एनिमीज अँड यू हॅव टाईड वन एंड ऑफ अ रोप टू यू अँड अदर एंड टू ईच ऑफ देम. म्हणजे काय झालंय तर तिने प्रत्येकाला एक दोरी बांधली आहे आणि त्याचं दुसरं जे एंड आहे ते तिला बांधलेलं आहे. सो शी इज आस्किंग, तर सर्वात जास्त दोऱ्या तू कोणाला बांधल्यास? सो शी इज आस्किंग दॅट सो यू हॅव टाईड वन रोप टू दिस 108 एनिमीज, each one you have tied one rope and the other end, maybe you can say here other end, one rope means other end, have tied to yourself. So whom do you have tied the most of the ropes? Whom do you have tied most of the ropes? म्हणजे कोणाला बांधलेस? ऑब्विसली तिने प्रत्येकाला एकच दोरी आहे, पण छकुलीला किती दोऱ्या आहेत? 108 दोऱ्या आहेत, कारण तिने प्रत्येकाची दोरी ही स्वतःला पण बांधलेली आहे. सो छकुली इज टेलिंग, सोपं गणित आहे, इट्स व्हेरी इझी पझल, मी स्वतःलाच 108 दोऱ्यांनी बांधलेलं आहे. सो आय हॅव टाईड माय सेल्फ विथ 108 रोप्स. चंदाराणी, बरोबर. सो करेक्ट, या दोऱ्या दिसत नाहीत छकू. सो दिस रोप्स आर इनविजिबल, यू कांट सी दे. पण त्यांच्यामुळे मोठे चमत्कार तुझ्याजवळ येतच नाहीत. बट बिकॉज ऑफ दिस रोप्स big miracles can't happen with you. Okay, these miracles don't come near to you. The reason is that when you are keeping mind something bad about others, then God is not happy with you. That is the meaning of this. And because of that, miracles means good things will never happen with you. So what you have to do, you have to make everyone that you have to forgive everyone. You don't have to keep anything in your mind. You have to be free. तुम्ही सगळ्याच्या कोणाचा राग जास्त वेळ ठेवायचा नाही. You have to keep yourself free from all this anger and jealousy etc. If you are free, then God will be happy with you and some magics means good things will happen with you. मग छकुली काय म्हणाली, ठीक आहे, मग मी कापते या सर्व दोऱ्या. So after that she was telling that okay, I will cut all the ropes. चंदाराणी, कशा कापशील? How you will cut those ropes? छकुली, कात्रीने म्हणजे क्षमा करून. So I will cut those ropes with scissor means forgiving them all. चंदाराणी, खूप शहाणी झालीस छकू. So you are now very clever. छकुली, चंदाराणी, मला जवळ घेतेस का ग? मग ती काय विचारायला लागली तिला? छकुली तिला विचारायला लागली, कॅन यू हग मी? चंदाराणी, ये की ग मग, तुला ही जादूची छडी हवी आहे ना? सो शी इज टेलिंग, ओके नो प्रॉब्लेम, कम हिअर, यू नीड दिस मॅजिक स्टिक राईट. मग तिला लक्षात आलं. मग ती काय म्हणाली, चांगलं वागून मी स्वतः जादू करू शकते ना. मग तिला लक्षात आलं की चंदाराणीने तिला सांगितलेलं की इफ यू आर बिहेविंग गुड देन मॅजिक विल हॅपन विथ यू और मिरॅकल्स विल हॅपन विथ यू. सो शी इज नाव डिनाईंग. शी इज टेलिंग, नो, आय डोंट वॉन्ट दिस मॅजिक स्टिक बिकॉज I can behave good and I can do magic myself. So this is a message to you. If you are behaving good, then good things will happen to you. There is no need of fairy or there is no need of special magic stick. Okay, you can do miracles by your good behavior. Mata पुढे काय ते पाहू. Now here last paragraph there is something is mentioned that is very touching. छकुली,
चंदा राणी खूप दिवस झाले ग. मग ती काय सांगते की सो मेनी डेज हॅव पास. आईच्या अपघातामुळे तिला चिकटून झोपलेच नाही ग मी. आय कुडंट स्लीप क्लोज टू माय मदर ड्यू टू ॲक्सिडेंट. मीन्स हर मदर had an accident and because of that she is not sleeping close to her. Okay, and that is the reason she is missing something. She is behaving bad because her mother is sick. She is not good. Her health is not good and she is doing mistakes in her behavior, and that's why this fairy came in her dream and she is explaining how to behave good. मग चंदाराणीला तिची दया आली. चंदाराणी काय म्हणाली, छकू ये ग बाळ. सो तिने काय केलं, शी आस्क्ड हर टू कम क्लोज अँड शी हग्ड हर. ओके, सो दिस इज अ व्हेरी नाईस लेसन दॅट इज स्पेशली फॉर यू बिकॉज समटाइम्स वी गेट पझल and we always get confused about our behavior. So you should keep in your mind that if you are behave good, then good things will happen to you. You should not keep any grudges about anyone. You should not keep any anger, jealousy about anyone, and you will have a lot of friends and good things. God will bless you with many good things. असा हा धडा आहे. तुम्हाला हा धडा आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.